एकीकडे मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा कबूतरखाना सुरू करावे याकरता प्रयत्न करतायत। जैन समाजाला दिलासा देण्याचं काम करतायत, तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच राहत्या सोसायटीत कबुतरांना खाणं घालू नये अशा पद्धतीच्या नोटिसा लावण्यात आल्या। विरोधक असा आरोप करतायत। या सगळ्याकडे हे पाहणं महत्त्वाचं असेल। विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, फार विरोधाभास आहे। नक्कीच लाघवी, खरं तर ते सहपालकमंत्री आहेत मुंबईचे मंगलप्रभात लोढा आणि याआधी जर आपण बघितलं तर कबूतरखानांना कुठेतरी जागा मिळावी यासाठी ते प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतात। एकीकडे जैन समाजाचा दिलासा घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि दुसरीकडे ते जे राहतात ती सोसायटी म्हणजे कासा फ्रेस्को A2E असं या सोसायटीचं नाव आहे। या सोसायटीमध्ये कबूतरांना दाणे खायला घालू नये त्यावर बंदी आहे आणि जर कोणी नियम मोडल्यास तर कारवाई केली जाईल आणि कोणतीही सबब ऐकली जाणार नाही अशा पद्धतीची जी नोटीस आहे ती त्यांच्या बिल्डिंगमध्ये लावलेली आहे अशी माहिती विरोधक देत आहेत आणि विरोधक त्याच्यावर प्रचंड टीका करताना पाहायला मिळतात। खरं तर कबूतरखाना हा जो मुद्दा आहे हा महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे। सुरुवातीला कबूतरखान्यांमुळे कबूतरांच्या विष्ठेमुळे मोठे आजार होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती। त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलेलं होतं आणि उच्च न्यायालयाने देखील कबूतरखान्यांवर बंदी घातलेली होती। त्यानंतर जैन लोकांनी एक तिथे आंदोलन केलं, कबूतरखाना सुरू केला आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आजपर्यंत कबूतरखाने सुरू होऊ नयेत यासाठी एक विरोधक आहेत, तर दुसरीकडे कबूतरखाना सुरू करण्यासाठी जैन समुदाय मात्र अत्यंत आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच जैन समुदायाला दिलासा देण्याचं काम मंगलप्रभात लोढा करत असतानाच दुसरीकडे त्यांच्याच सोसायटीत अशा पद्धतीच्या नोटीस लावल्याने हा मोठा विरोधाभास असल्याचं जे विरोधक आहेत ते टीका करताना पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।